आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. PCET's इन्फिनिटी 90.4 FM वर सुरू असलेल्या निसर्गावधान या मालिकेच्या आजच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आपण बाहेर कामानिमित्त जेव्हा जातो त्यावेळेला सार्वजनिक ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची गरज आपल्याला असते ती म्हणजे एका स्वच्छतागृहाची. अनेकदा कामानिमित्त आपण तासनतास बाहेर असतो, घरी जायला आपल्याला अनेकदा वेळ होतो. तर अशा वेळेला दिवसभरात आपल्याला स्वच्छतागृह नीट आणि चांगली असणं ही आपल्या एका महत्त्वाच्या किंवा मूलभूत गरजांपैकी एक महत्त्वाची गरज आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संपूर्ण हद्दीमध्ये अशी अनेक स्वच्छतागृह आपल्याला जागोजागी दिसतील. सार्वजनिक स्वच्छतागृह म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतं आणि तिथे जावं की नाही त्याच्या अवस्थेवरून बऱ्याचदा शंका येते, जावंसं वाटत नाही. अशी जरी परिस्थिती असली तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जी स्वच्छतागृह आहेत ती आपल्याला नुसती स्वच्छच नाही तर सुंदरसुद्धा दिसतात. आणि याचं एकमेव कारण म्हणजे आज आपण ज्यांच्याशी या मालिकेच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत अशा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समाज विकास विभागाच्या समूह संघटक ग क्षेत्रीय कार्यालय थेरगाव इथल्या वैशाली खरात मॅडमना आणि त्यांच्या कामाविषयी त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. वैशालीताई, मनापासून स्वागत आजच्या भागात. धन्यवाद. नमस्कार. सार्वजनिक स्वच्छतागृह म्हटली की एक चित्र डोळ्यासमोर उभं राहतं, परंतु 2022 पासून तुम्ही ही महानगरपालिकेची जी सार्वजनिक स्वच्छतागृह आहेत त्या नावाप्रमाणेच ती स्वच्छतागृह असतील किंवा दिसतील अशा पद्धतीने तुम्ही काम करता. अनेक महिला बचत गटांना बरोबर घेऊन तुमचं हे काम खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये ही जी स्वच्छतागृह आपल्याला स्वच्छ दिसत आहेत आत्ता, तर ह्याचं पूर्ण श्रेय तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या टीमला जातं. तर याबद्दलच आपण आज तुमच्याशी संवाद साधणार आहोत की ही स्वच्छतागृह स्वच्छ करावीत आणि त्याचं सुशोभीकरण करावं ही संकल्पना नेमकी तुम्हाला केव्हा सुचली? सर्वात प्रथम 90.4 FM यांचं मी मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी आज मला इथे बोलवलं आणि आमच्या नवी दिशा प्रकल्पा संदर्भात जाणून घेण्याची जी उत्सुकता दाखवली त्याबद्दल. 2022मध्ये आपल्याकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त सन्माननीय राजेश पाटील सर होते. सरांना असं वाटलं की महिला बचत गट जे आहेत ते आपल्याकडं पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणात महिला बचत गट आहेत, पण महिला बचत गटांना आपल्याला अनुदान देऊन किंवा तात्पुरतं त्यांना व्यवसाय करायला हे करून त्याच्यातनं महिलांना जास्त फायदा होणार नाहीये. तर महिलांचं खऱ्या अर्थाने जर सक्षमीकरण करायचं असेल तर त्यांना व्यवसायाला प्राधान्य देऊन त्यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभावात आणलं पाहिजे असं त्यांना वाटलं. अच्छा. आणि त्याच माध्यमातनं त्यांनी ग क्षेत्रीय कार्यालयातनं माझी निवड केली की आपल्या पिंपरीमध्ये शास्त्रीनगर म्हणून जो स्लम एरिया आहे तर त्या स्लम एरियामधलं जे सार्वजनिक शौचालय आहे तर त्याची अतिशय म्हणजे दुरावस्था होती आणि जे कर्मचारी काम करत होते त्यातनं लोकांचं आरोग्य जपलं जाऊ शकत नव्हतं. तर लोकांच्या आरोग्याचा प्रश्न होता आणि घाणीचा प्रश्न होता. तर हे काम जर आपण महिला बचत गटांना जर दिलं तर महिला ह्या खूप चांगल्या प्रकारे करतील आणि त्यांचं आत्मविश्वास वाढणं, त्यांना आर्थिक पाठबळ मिळेल या दृष्टिकोनातनं आपल्या आयुक्तांनी
ही संकल्पना आणली आणि त्याची जबाबदारी माझ्यावर दिली. बर बर. मुळात या बचत गटांना सोबतीला घेऊन किंवा बरोबर घेऊन काम करण्याची सुरुवात जेव्हा करायचं ठरलं तेव्हा त्यांना तयार तुम्ही कसं केलं? त्याच्यासाठी मला खूप तारेवरची कसरत करावी लागली. कारण सार्वजनिक शौचालय पूर्वीपासून आपल्याकडं कसं होतं, एक ठराविक समाजानेच सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता करावी आणि ही मानसिकता सगळ्यांचीच होती. मग त्यात माझ्यावरही सार्वजनिक शौचालय स्वच्छता महिला बचत गटांकडनं करून घेणं ही जबाबदारी जेव्हा पडली तर ती मला खूप म्हणजे सुरुवातीला स्वतःला चॅलेंजिंग काम वाटलं. ते मी माझ्या मनाची तयारी केली आणि म्हटलं माझ्या महिला भगिनींपर्यंत मला जायचं आहे. आपल्याकडं नुकतंच तेव्हा स्वच्छ सर्वेक्षणचं काम चालू होतं. त्या माध्यमातून महिला बचत गटांना एकत्रित केलं, त्यांच्याशी मी संवाद साधला, रोजचं त्यांच्यासोबत बोलणं, त्यांच्याबरोबर वेळ घालवणं, त्यांची मनं जाणून घेतली, म्हणजे हसत खेळत वातावरण तयार केलं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना शास्त्रीनगरची जी अंगणवाडी आहे जय भारत तरुण मंडळ यांची, तर त्या अंगणवाडीमध्ये थोर समाज सुधारकांचे फोटो होते. तर मी त्यांना प्रत्येक थोर समाज सुधारकांनी काय कार्य केले आपल्या देशासाठी हे त्यांना सांगितलं. म्हटलं समाज सुधारकांनी रूढी परंपरा मोडून काढण्यासाठी किंवा समाजात लोकांना नाही चांगली वागणूक मिळण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचं काम केलेलं. तर आपल्याला आपल्या एरियातली सार्वजनिक शौचालय जे आहेत तर ते आपल्या माध्यमातून स्वच्छ करून समाजाचं आरोग्य आपल्याला जोपासायचंय असं मी त्यांना जेव्हा सुरुवातीला बोलले तर सगळ्या महिला हसायला लागल्या खूप, नाही का, हसायला लागल्या, एकमेकीला टाळ्या द्यायला लागल्या आणि म्हणजे जणू काही माझी खिल्ली उडवली त्यांनी. नाही, अरे मॅडम काय बोलतायत, नाही का, मॅडम रोज येत आहेत, छान छान बोलतायत, चांगलं नाही का, आपल्याला मार्गदर्शन करतायत आणि अचानक मॅडम असं कसं म्हणतायत, नाही का. मग महिलांनी थोडीशी नाराजी व्यक्त केली आणि त्याच्यातनं महिला मग उठून जाऊ लागल्या. अच्छा. मग मी परत सगळ्या महिलांना व्यवस्थित थोडंसं समजावून सांगितलं आणि त्यांना सांगितलं की हे काम जे आहे ते किती महत्वाचं काम आहे. आतापर्यंत अशी जबाबदारी कुणीच घेतलेली नाहीये. आपल्याला काय त्रास होतो त्या वासाचा, त्या घाणीचा काय त्रास होतो आपल्याला आणि त्याच्या जवळपास जी लोक राहतात त्यांना रोजचं काय फेस करावं लागतं, कसं ते घरात जेवत असतील, ह्या गोष्टींची थोडीशी त्यांना मी कल्पना दिली. थोडंसं त्यांना म्हणजे प्रोत्साहित केलं आणि त्याच्यानंतर मग विचार केला त्या महिलांनी. अच्छा. मग ही जेव्हा प्रक्रिया चालू झाली आणि अनेक बचत गट याच्यामध्ये सहभागी झाले तर एक विशिष्ट प्रक्रिया तुम्ही राबवली का किंवा प्रोसेस त्याची होती का की ही इक्विपमेंट्स वापरायची, त्यांना प्रशिक्षण दिलं गेलं का? सगळ्यात महत्वाचं जेव्हा आम्ही सुरुवात केली तर आमचा समाज विकास विभाग, आमचे उपायुक्त चारटणकर सर, चोरगे मॅडम, भादरपुरे सर, तसंच आमचे रविकिरण घोडके सर असं आणि सीटीओच्या प्रज्ञा ठाकर मॅडम, तर आम्ही असा एक ग्रुप तयार केला. कारण हे माझ्या एकटीचं काम नव्हतं, तर हे सगळं ग्रुप वर्क होतं. तर आम्ही सगळ्यांनी एक टीम वर्क सुरू केलं आणि महिला ज्या आहेत महिलांना एकत्रित करून आम्ही त्या महिलांना छोटीशी मीटिंग ठेवली आणि त्या मीटिंगमध्ये मी त्यांना सांगितलं की ही जी संधी आहे ती एकदाच तुमचं दार ठोठावेल आणि ह्या संधीचं तुम्ही सोनं करा. कारण कसं, तुम्ही जर नाराजी व्यक्त केली तर काम आपलं होणार नाही. मग त्यातनं महिलांनी पण एक निर्मला लटवाल म्हणून होत्या, त्यांनी हात वर केला आणि त्यांनी सांगितलं की मॅडम माझ्या दारात रोज घाण येते तर मी ती जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. मग त्यांना मी म्हटलं तुम्ही तयार आहे तर मी तुमच्या सोबत आहे, आपण दोघी मिळून ही सफाईचं काम करूयात, नाही का. आपल्याकडे कायम म्हटलं जातं की एक माणूस तयार व्हावा लागतो हे सगळं काम सुरू होण्यासाठी. अशा एक स्त्री आपल्याकडे तयार झाल्या आणि त्याच्यातून कामाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही, नाही का. येस. सार्वजनिक स्वच्छतागृहांचं नुसतं स्वच्छ न करता त्याचं सुशोभीकरण करावं ही एक पुढची पायरी सुद्धा तुम्ही गाठली की सार्वजनिक स्वच्छतागृहांबद्दलचं जे आपल्या मनातलं चित्र आहे ते कुठेतरी बदलण्याचा तुमचा हा प्रयत्न होता आणि तो यशस्वी झाला. तर ती सुरुवात कशी होती, नेमकं काय ठरवलं, सुशोभीकरण करायचं म्हणजे नेमकं काय? एका गटाने ही जबाबदारी स्वीकारली नाही, अनेक गटातल्या महिला एक 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 ज्या पुढे आल्या, 11 महिलांचं धर्मदाय आयुक्तांकडे जाऊन मी त्याची नोंदणी केली. नवी दिशा महिला बहुउद्देशीय मंडळ तयार केलं आणि ते मंडळ तयार करून आम्ही त्या महिलांना ती जबाबदारी दिली. पण समाजाला हे मान्य नव्हतं. समाजातल्या काही लोकांनी त्या महिलांना इतका म्हणजे
त्रास द्यायला सुरुवात केला की त्यांनी ते काम सोडून दिलं अरे पाहिजे. बापरे. बर. मी शब्दात सांगू शकत नाही, अशा प्रकारे त्यांना त्रास दिला. मग महिला थोड्याशा घाबरल्या त्यावेळेस की बाबा बर. हे काम आपल्यासाठी नवीन आहे, बर. आपण ही जबाबदारी घेतलेली आहे हम्म. आणि म्हणजे नाही का आपल्याला असा जर त्रास होत असेल तर आपण कसं करायचं, हम्म. तोडफोड करणं, बर. सगळं घाण करणं, सगळं नासधूस करत होते नाही का, हम्म. जेणेकरून महिला वैतागून ते काम सोडायला पाहिजे. बर. मग मी आमच्या मॅडमला सांगितलं, प्रज्ञा मॅडमला. हम्म. मॅडमनी कमिशनर सरांना सांगितलं, हम्म. सरांनी सांगितलं डायरेक्ट FIR करा बर. जाऊन नाही का. अच्छा. तर ते सुद्धा पाऊल मी उचललं. हम्म. सगळ्या महिला माझ्या खूप सपोर्टिव्ह आहेत. हम्म. महिला म्हटल्या मॅडम तुम्ही जे म्हणाल ते आम्ही करू, आम्हाला काम करायचंच आहे आता नाही का. वा. त्या पण जिद्दीने पेटून उठल्या. हम्म. हम्म. मग आम्ही ती सगळी प्रोसेस करत हम्म. FIR वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग काम करत होतो. काम करत असताना मग आम्हाला असं लक्षात आलं की बाबा आपण काम करतोय पण आपल्याला समाजातील काही लोक त्रास देत आहेत. हम्म. मी गुलाबाची फुलं विकत घेतली, हम्म. प्रत्येक नागरिकांच्या घरी गेले हम्म. आणि त्यांना सांगितलं की पूर्वीचं टॉयलेट आणि आत्ताचं टॉयलेट त्याच्यामध्ये तुम्हाला काही फरक दिसतो का. हम्म. हम्म. पूर्वीचं टॉयलेट म्हणजे किती घाण होतं, तुम्ही 2 मिनिटं तिथं बसू पण शकत नव्हता. आता महिला म्हणजे जे स्वच्छ प्रत्यक्ष करतात. वापरत होते नागरिक त्यांच्या घरी जाऊन तुम्ही हे हो, केलं. हो. अच्छा. आणि त्यांना गुलाबाची फुलं दिली बर. आणि त्यांना मी विचारलं की पूर्वीचं आणि आत्ताचं म्हणजे तुम्हाला फरक वाटतोय का, किंवा तुम्हाला अजून काय सुधारणा हव्यात, किंवा ज्या आपल्या महिला भगिनींनी जो पुढाकार घेतलेला आहे हम्म. हम्म. तर त्याला तुम्ही सहकार्य केलं तर आपण आपल्या वस्तीतलं शौचालय स्वच्छ ठेवू शकतो आणि बरोबर. तुमच्या आरोग्याचा प्रश्न सुटू शकतो. हम्म. हम्म. तर त्या माध्यमातून ते करत असताना मग आमच्या डोक्यात कल्पना आली की आपण जर इथं झाडं लावली, हम्म. याचं सुशोभीकरण केलं हम्म. तर अट्रॅक्टिव्ह होईल. कारण शौचालय म्हटलं की घाण, त्याच्यामुळे लोक त्याच्याकडे म्हणजे वेगळ्या नजरेने बघायचे. मग ती आम्हाला त्यांचा दृष्टिकोन खोडून काढायचा होता. म्हणून आम्ही फळांची झाडं लावली तिथे. बर. माझ्या महिलांनी हातगाडीवर माती वाहून आणली, हा. त्यांनी टायरमध्ये, बाटल्यांमध्ये, हा. परत जी जी जागा होती खाली हा, त्या सगळ्या हा. जागेमध्ये हा. त्यांनी ती रोपं लावली आणि मोठी आता झाडं झाली आहेत. पपई वगैरे त्याला येतात, अरे फळं वा. येतात भरपूर. बर. ते काढून खातात. वांगे येतात. अरे वा. म्हणजे असे भाज्या वगैरे ज्या आहेत, फळभाज्या वगैरे, बर. त्याची पण रोपं लावली. टाकाऊतून टिकाऊ सुद्धा तुम्ही तिथे अंमलात आणलं आणि शिवाय हे भाजीपाला किंवा फळांची बाग झाली त्यामुळे दुहेरी फायदा त्या महिलांना होतोय. क्या बात आहे. मॅम, तुम्ही आता म्हणालात त्याप्रमाणे महानगरपालिका असो किंवा शासन पातळीवरती असो अशा स्वच्छतेच्या सुविधा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातातच. मात्र एक सजग नागरिक किंवा जबाबदार नागरिक म्हणून आपल्याला ते वापरता सुद्धा आलं पाहिजे तितक्याच जबाबदारीने. ह्याची कुठेतरी जाणीव ह्या प्रकल्पातून नागरिकांना तिथल्या झाली असं वाटतं. झाली. कारण महिला ज्या आहेत, जर कोण घाण करत असेल त्यांना तिथेच ओरडणार, तुम्ही हे असं करायचं नाही, हे असं चालणार नाही. बर. तसेच आपण सूचना फलक तिथे लावलेले आहेत. तर त्याच्यानुसार मग लोकांना पण थोडंसं अवेअरनेस आला की बाबा हे आपल्यासाठी आहे आणि आपण याचा चांगला वापर केला पाहिजे. आणि आता लोक चांगल्या पद्धतीने ते वापरतात. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये 8 झोनमध्ये 8 ठिकाणी आपल्याकडे नवी दिशाचं कामकाज चालू आहे. बर. सर्व समूह संघटक माझ्या सोबतचे जे आहेत तर ते सुद्धा तेवढ्याच जिद्दीने, चिकाटीने त्याच्यामध्ये सहभागी होऊन ते काम सगळ्यांकडनं करून घेत आहेत. अच्छा. तर त्याच्यामुळं आपल्याकडं बऱ्याच प्रमाणात आता जनजागृती झालेली आहे त्याबाबत. आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सार्वजनिक शौचालय त्याच्याकडे बघण्याचा थोडासा दृष्टिकोन बदललेला. वा, क्या बात आहे. खूपच कौतुकास्पद ही गोष्ट आहे आणि ऐकून सुद्धा खूप आनंद होतोय की हा प्रकल्प खूप यशस्वीरित्या राबवला जातोय आणि आता मनापासून लोक याच्यामध्ये काम करायला लागले. समाजामधली अजून कुठली लोक अशी तुम्हाला येऊन जोडली गेली का की आम्हाला सुद्धा काम याच्यामध्ये करायला आवडेल असं काही? नक्कीच. सुरुवातीला जेव्हा मी कामाची सुरुवात केली तेव्हा मला महिलांना तयार करावं लागलं, त्यांची मानसिकता तयार करावी लागली. मग हेच 8 मार्च जागतिक महिला दिन होता. राजेश पाटील सरांनी सगळ्या म्हणजे पूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतले बचत गट कार्यक्रमात सहभागी असतात. तर त्या गटांसमोर ह्या महिलांचा सत्कार करून त्यांना कामाची वर्क ऑर्डर दिली. बर. मग इथल्यांना सुद्धा ती प्रेरणा मिळाली आणि नंतर आमच्याकडे स्वतःहून गट येत आहेत आणि आम्हाला कामाची मागणी करतायत. आता क्या बात आहे. आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त जेव्हा शेखर सिंग सर होते तर त्यावेळेला त्यांनी सुद्धा या प्रकल्पाला भेट दिली होती असं कळलं. तर तो अनुभव कसा होता? काय त्यांची शाबासकी मिळाली का पाठीवरती? त्यांचा अनुभव शब्दात न सांगण्यासारखा आहे. कारण शेखर सिंग सरांनी जे केलं ते कोणीच करू शकणार नाही.
शेखर सिंग सरांनी जेव्हा त्यांना नवी दिशा ह्या प्रकल्पाबद्दल माहिती झाली, हं. सर सकाळी 7 वाजता स्वतःहून त्या ठिकाणी गेले. बर. कुठल्या महिलांना कल्पना दिली नाही किंवा मलाही काही माहिती नव्हतं. सरांनी स्वतः जाऊन ते चेक केलं बर. आणि त्याच्यानंतर तिथल्या महिला जमा झाल्या. महिलांना माहितीच नाही की हे कोण आहेत म्हणून, नाही का. मग महिलांना ते प्रश्न विचारत होते. सरांनी म्हणजे महिलांबद्दल आपुलकी व्यक्त केली आणि त्यांच्या कामाची खूप स्तुती केली. कारण सकाळी 7 वाजता सुद्धा ते शौचालय इतके स्वच्छ होते की वास नव्हता येत, काही नाही. स्वतः सर तिथं उभं राहून त्या महिलांशी बोलत होते. महिलांसाठी नवी दिशा ह्या प्रकल्पाला म्हणजे जसं जन्म दिला देवकीने आणि पालन पोषण केले यशोदेने, तसेच ह्या सन्माननीय राजेश पाटील सर आणि सन्माननीय शेखर सिंग सर ह्या दोन्ही आयुक्तांनी मिळून नवी दिशाचं खरंच पालनपोषण केलेलं आहे. तसेच टीम CTO प्रज्ञा मॅडम, ऋतुजा मॅडम, अनुप सर यांचेही मनापासून आभार मानते. तसेच क्षेत्रीय कार्यालयातील सुनील पाटील सर, रवी सर आणि पूर्ण क्षेत्रीय कार्यालयातील टीमचे मनापासून धन्यवाद. सगळ्यात एक विशेष गोष्ट म्हणजे सरांना मी म्हटलं, सर महिलांना तुम्हाला भेटायचंय, त्यांना काही कामाबद्दल बोलायचंय. तर सर म्हटलं सर तुमची वेळ मिळत नाहीये इथं. सर म्हटले माझी वेळ मिळत नाही ना, मी तिथं येतो वस्तीमध्ये. आणि सर सुट्टीच्या दिवशी सकाळी रविवारी सकाळी 8 वाजता नवी दिशा प्रोजेक्टच्या तिथे शास्त्रीनगरला सर स्वतःहून आले. महिलांबरोबर सरांनी संवाद साधला. महिलांचे जे काही म्हणजे अडचणी होत्या त्या समजून घेतल्या. सरांनी त्या लगेच फोन करून तिथल्या तिथं त्या अडचणी सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न केला आणि महिलांबरोबर खूप प्रेमाने ते बोलले. महिलांनी आपुलकीने त्यांच्यासाठी नाश्ता बनवला होता. सरांनी कुठलाही संकोच न करता त्यांच्या हातनं जे नाश्ता बनवला होता तो खाल्ला. आणि त्या महिलांना एक दिवशी कॉफीसाठी सरांनी बोलवलं आयुक्त कक्षामध्ये आणि त्या महिलांना तेवढाच मान सन्मान दिला आणि त्यांनाही नाश्ता कॉफी त्यांच्या सोबत हे केलं, नाही का. म्हणजे सरांनी महिलांसाठी खूप जास्त प्रमाणात काम केले. बरोबर. तुम्ही मगाशी म्हणालात मुलाखतीच्या सुरुवातीला की कुठलंही काम हे कमीपणाचं नसतं आणि स्वच्छतेचं काम हे खरं तर सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, जे करण्यात लोकांना खरं तर कमीपणा कायमच वाटतो. म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिसराची स्वच्छता ठेवणं किंवा आपल्या हक्काच्या जागेतली सुद्धा गोष्टी असतील त्याची स्वच्छता ठेवणं हे मूलभूत ह्या गोष्टी आहेत, पण त्यासुद्धा आपण करण्याकडे बऱ्याचदा कानाडोळा करतो आणि कोणीतरी हे आपल्यासाठी करावं अशी अपेक्षा ठेवून आपण कायम जगत असतो. आत्ता तुम्ही म्हणालात की हा महिलांना आयुक्तांनी केलेला एक मानसन्मानच आहे, तर या कामाची दखल आंतरराष्ट्रीय पातळीवरती सुद्धा घेतली गेली आणि एक पुरस्कार सुद्धा या कामाप्रती तुम्ही पटकावलेला आहे, तर त्याबद्दल ऐकायला आवडेल. मला तो क्षण सांगताना अतिशय आनंद होतोय. म्हणजे मी मानधनावर कामाला होते आणि जेव्हा नाही का इंटरनॅशनल लेवलचा अवॉर्ड डिक्लेअर झाला तर सरांनी आवर्जून सांगितलं की प्रोजेक्टचं काम वैशालीने केलंय, ते अवॉर्ड घ्यायला वैशाली जाईल तिथे. आणि सरांनी तिथे जाण्याची सगळी सोय माझी केली आणि पूर्ण आमची टीम होती. तुम्ही काम केले ग्राउंड लेवलला ना, तुम्ही जा. म्हणजे हे रेअरली पहिल्यांदाच मी पाहिले की एक आयुक्त सरांनी कामाची दखल घेऊन मला तिथं अवॉर्ड साठी पाठवलं. तर त्याच्याबद्दल मी खूप जास्त धन्यवाद म्हणेल सरांना की मला इंटरनॅशनल लेवल, कारण मी विमानात कधीच बसलेली नव्हते. मी आतापर्यंत मी माझ्या गावी एकटी गेलेली नाही. तर मला बाहेर देशात जाणं म्हणजे मला थोडीशी भीती वाटली अगोदर, पण नंतर मी माझ्या मनाची तयारी केली आणि माझ्या घरापासनं तर तिथं जाण्याची आणि तिथून परत तिथं येण्याची जबाबदारी म्हणजे सरांनी घेतली आणि ती पूर्णपणे पार पाडली. आणि मला म्हणजे खूप खूप आनंद होतोय, नाही का ते सांग. हा कुठल्या संस्थेचा होता पुरस्कार आणि कुठल्या कॅटेगरीमध्ये विभागामध्ये हा मिळाला? अर्बन इनोव्हेशन जे आहे 6 अर्बन इनोव्हेशन गोंजो अवॉर्ड हा जो आहे, तर चायना देशात गोंजो मध्ये हा अवॉर्ड डिक्लेअर झाला. नवी दिशा कारण 93 देशांनी सहभाग घेतला होता. तर 93 देशामध्ये त्यांनी 15 देश सिलेक्ट केले होते आणि त्या 15 देशामध्ये आपल्या भारतामधून आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एकमेव हा प्रोजेक्ट नॉमिनेट झाला आणि त्याला पुरस्कार मिळाला. बर क्या बात आहे. आता इतकी वर्ष, खरं तर जवळपास 4 वर्ष हा प्रोजेक्ट यशस्वीपणे तुम्ही राबवत आहात. आता या पुढे जाऊन पुढची पायरी म्हणून काही नवीन संकल्पना डोक्यात आहेत का, की ह्या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन तुम्हाला त्या राबवता येतील? हो, नक्कीच. आणखी दुसरे जे गट आहेत त्या गटांना
आपण पालिकेतर्फे अजून दुसरे कुठले प्रोजेक्ट असतील तर त्याच्यामध्ये सहभागी करणं बर. आणि त्यांना खरंच सक्षमीकरण त्यांचं करणं हम्म. या दृष्टिकोनातनं आपल्याकडं कोविड योद्धा महिला बचत गट म्हणून आहे. अच्छा. तर कोविडमध्ये ज्या महिला विडो झालेल्या आहेत हा. तर त्यांच्यासाठी आपण स्टिचिंग युनिट उभं केलेलं आहे. ओके. हा. तर ते सुद्धा काम आपल्याकडे चालू आहे. हम्म. तर असे बरेच प्रोजेक्ट आपल्या पीसीएमसीच्या अंतर्गत चालू आहेत जेणेकरून महिलांना खऱ्या अर्थाने सक्षम करतात. नक्कीच. तुमच्या या सगळ्या उपक्रमांसाठी महानगरपालिकेला सुद्धा आणि वैयक्तिक तुम्हाला सुद्धा खूप खूप मनापासून शुभेच्छा इन्फिनिटी रेडिओकडून. आणि पुन्हा एकदा तुमच्या नव्या कामासहित तुमच्याशी चर्चा करायला नक्की आवडेल. तुर्तास आपण इथेच थांबूया. पुन्हा एकदा तुम्ही वेळात वेळ काढून आज स्टुडिओत आलात आणि आमच्याशी संवाद साधलात याबद्दल मनापासून धन्यवाद. नवी दिशा हा प्रोजेक्ट जो काही आम्ही राबवत आहोत तर त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य हे महिलांचं आहे. महिलांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलेलं आहे. जी जबाबदारी घेतली आहे त्या जबाबदारीशी एकनिष्ठ राहून त्या चांगलं काम करतायत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सगळेच महिला बचत गट, सर्व समूह संघटक आणि तसंच मी ग क्षेत्रीय कार्यालयात काम करत असताना मला जे प्रोत्साहन देणारे आमचे ग क्षेत्रीय कार्यालयातील सहकारी, तसेच आमचे क्षेत्रीय अधिकारी ननवरे सर असू देत, वाकडे मॅडम असू देत, जळक सर असू देत, तर प्रत्येक क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलेलं आहे आणि माझ्या कामाला ॲप्रिशिएट केलेलं आहे. तर या सर्वांच्या सहकार्याने आणि त्यांच्या प्रेमापोटी म्हणजे माझ्याकडनं नेहमीच चांगली कामं घडत असतात. तर त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानेल. तसेच आमच्या समाज विकास विभागातील पूर्ण स्टाफ आणि समूह संघटकांचं सुद्धा मी मनापासून आभार मानते. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. जल्लोष आहे आता उधाणलेला, स्वरधुंद झाला मनी छेडलेला. शहारलेल्या उधाणलेल्या कसे सावरावे, वाऱ्यावरती गंध पसरला नाते मनाचे, मातीमध्ये दरवळणारे हे गाव माझे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे. फांदीच्या अंगावरती चिमणीती चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हा गाव माझा जुना आठवाचा, नागात हसऱ्या त्या वाहत्या नदीचा. ढगात उरले पाऊस दाणे कसे साठवावे, हातातले हात मन बावरे. खडकाची माया कशी पाझरे, भेटीच्या ओढीसाठी
श्वासात